अरे जागा हो मराठी माणसा, जागा हो. रात्रवाई जायची आहे. इथला ठेकेदार हा गुजरातचा, झाडं हैदराबादची, अधिकारी हरियाणाचा, लुटमार चालू आहे. आणि कुंभमेळा मंत्री जळगावचा. नाशिककरांचे आमदार खासदार मेलेत का? ते का बोलत नाही? ही फसवणूक जी चाललेली आहे ती फार गंभीर स्वरूपाची आहे आणि म्हणून ही फसवणूक आपण सांभाळलं पाहिजे. कारण तुम्ही प्रत्येक जण मालक आहात आणि ते पेड सर्वंट आहे. त्या सर्वंटांना डोक्यावर बसू नका. त्यांना खाली उतरवायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे. ती ताकद नाशिककरांमध्ये. यांचे तुम्ही संसार उद्ध्वस्त करताय, हे सर्व उजाड करताय. वाळवंट करायला निघाला. 5,000 झाडं तिथे तोडली. ती कपिला नदी उद्ध्वस्त केली. ती काय पर्यावरणाचा भाग नाही आहे का? या कपिल देवाच्या ऋषींच्या नावाने ती नदी आहे. ती कपिला नदी ते 100-200 वर्षाच्या झाडं पुरून त्याच्यावर बुलडोजरनी माती टाकून ती भुईसपाट करताय. आणि काय करताय? कोणत्या कोर्टात न्याय मिळणार आहे तुम्हाला? जनतेच्या रेट्या पुढेच तो करावा लागेल. आता आपल्यात येऊन फोडून राहिले का विकास नाही करायचा का? ते आम्ही जर्मन कशासाठी बांधायचे? ते राम झोपडीत राहिला, लक्ष्मण झोपडीत राहिला, सीताबाई झोपडीत राहिली, ऋषीमुनी झोपडीत राहिले. त्यांनी तिथे साधना केली झाडाखाली. आणि मग असे कोण लोक येणार आहे ऋषीमुनी? काही ते त्यांना एसी रूम द्यायचे, इथे सिमेंट कॉन्क्रीटचे घर द्यायचे, नाही चालणार. आणि हा आक्रोश इथला 5-25 लोकांचा नाहीये. टिंगल करता आमची का 2,000 लोक येतात? अरे हे 25 लाखाचं गाव आहे. घरातला माणूस याच्यात इन्व्हॉल्व होणार आहे. आणि तुम्हाला पळता भुई ठेकेदारांनो, टक्करचा समोरच 600 एकर आहे. का नाही घेत ते? बरं तुला पुढचाही पाहिजे. अरे जागा हो मराठी माणसा, जागा हो. रात्रवाई जायची आहे. इथला ठेकेदार हा गुजरातचा, झाडं हैदराबादची, अधिकारी हरियाणाचा, लुटमार चालू आहे. आणि कुंभमेळा मंत्री जळगावचा. नाशिककरांचे आमदार खासदार मेलेत का? ते का बोलत नाही? आणि आपल्या लोकांना विचारत न घेता 3 मंत्री नाशिकचे आहेत ना. भुजबळ आहेत, कोकाटे आहेत, झिरवळ आहे. त्यांचे भ्रष्टाचार सगळे त्यांच्या ताब्यात आहे म्हणून तर ते बोलत नाही. आणि माझ्या नाशिकांना वेटीच धरताय. आम्हाला विकास सांगताय. अरे हगलदारी मुक्त झाले नाही, 5 कोटी येणार आहे तुम्ही म्हणता. संडासले गावामध्ये पाणी नाही देऊ शकत तुम्ही 5 कोटी लोकांना. याच्यावर चर्चा नाही करत. गटारी नव्हतं वाहत आहेत. आया बहिणी आमच्या उघड्यावर बसतायत, ते दिसत नाही त्यांना. इथे तुम्ही मनोरंजनाचे केंद्र करायला निघाले, विकास सांगताय आम्हाला. नाही चालणार. हे तुम्ही घराघरात पोचवा. आपल्याला रस्त्यावर जेव्हा उतरून आपण तर लाखोच्या संख्येने उतरणार आहोत. एवढं सोपं समजू नका या गावाला. हे गाव माझं शांत आहे. पण जर त्यांच्या डोक्यात राग आला ना तर तुम्हाला पळता भुई थोडी करेल. आणि म्हणून हे रामाचं गाव आहे, हे सीतेचं गाव आहे, हे लक्ष्मणाचं गाव आहे. त्यांनी इथे 12 वर्ष घातलेली आहेत. आणि म्हणून आमच्या आस्थेचाही भाग आहे. आणि एक झाड हजारो लोकांना ऑक्सिजन देते. आणि ते ऑक्सिजन एवढे झाडं तोडल्यावर अरे काय खोटेपणा लावलाय. 5,000 झाडं लावली, 25 झाडं पण नाही तिथे. फाशीच्या डोंगरावर फासावर द्यायला पाहिजे. फाशीच्या डोंगरावर यांना इतकं यांचं वाईट कृत्य आहे. आणि ती खत्रीबाई तर रोज आकडे काढती. कधी म्हणते तोडायचंच नाही, एक झाड तोडणार नाही. कधी म्हणते 1577 तोडले, कधी म्हणते 5,000 तोडायचे आहे, कधी म्हणते 500 तोडायचे. रोज आकडा नवीन खत्रीचा. अरे ही काय फसवणूक चाललेली. आणि महाजन तर आपल्याला सांगून गेला का म्हणे मला माहीतच नाही. अरे सरकार आहे का काय आहे? तुला माहित नाही खत्रीबाई निर्णय घेते, असं नाही चालणार. ही फसवणूक जी चाललेली आहे ती फार गंभीर स्वरूपाची आहे. आणि म्हणून ही फसवणूक आपण सांभाळलं पाहिजे. कारण तुम्ही प्रत्येक जण मालक आहात आणि ते पेड सर्वंट आहे. त्या सर्वंटांना डोक्यावर बसू नका. त्यांना खाली उतरवायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे. ती ताकद नाशिककरांमध्ये.